नमस्कार, कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अक्षय तृतीयानिमित्त पुरणपोळीची रेसिपी। जे नवशिके आहेत तेही अगदी सहजपणे बनवतील एवढे सोप्या पद्धतीने मी टिप्स सांगितलेले आहेत। कणिक कशी मळायची, उंडा कसा भरायचा, पुरणचा किती आणि कणिकचा किती वापर करायचा, खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर रेसिपीला शेवटपर्यंत बघा। आवडली तर एक लाईक करायला विसरू नका आणि डेली अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर मी इथं 1 कप चणा डाळ घेतली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकतात, वाटीही घेऊ शकतात। तर मी इथं 2 लोकांसाठी पुरणपोळी बनवत आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ शिजवताना तुम्ही तिला अर्धा ते 1 तास अगोदर भिजतही ठेवू शकतात। तसं केल्याने डाळ लवकर शिजते। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा। डाळला स्वच्छ धुवून घेतले आहे। आता कुकरमध्ये डाळला टाकून देते। तर त्याच्यासाठी किती पाणी हवं, तर मी 1 कप चणा डाळसाठी 4 कप पाणी घेतलं आहे, म्हणजेच 4 पट पाणी त्याच्यात आलं। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही पाणी एवढं ठेवा, आणि जर तुम्हाला कटाची आमटी नसेल करायची तर तुम्ही 3 कप पाणी देखील टाकू शकतात। त्याचबरोबर मी इथं 1 चमचाभर तेल टाकत आहे। याच्याने डाळ अगदी लवकर शिजते। डाळ शिजवताना हळदीचा बिलकुल वापर मी करणार नाही, कारण की डाळ ही नॅचरल पिवळी असते, म्हणून पुरण हे पिवळं बनतंच। आता कुकर लावून 4 शिट्ट्या मी इथं करून घेणार आहे। अगदी छान मस्त नरम आपली डाळ तयार होऊन जाईल। तोपर्यंत कणिक मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी मी टोपमध्ये पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे, आणि मसाला डब्यामध्ये वापरतो त्या चमच्याने पाव चमचा एवढी हळद घेतली आहे, म्हणजे 3 ते 4 चिमटे एवढी हळद घेतली आहे, आणि चमचाभर तेल घेतलेलं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कणिक मळताना जर पाण्यात हळद टाकली तर कणिकला खूप सुंदर कलर येतो। पिठात हळद न टाकता पाण्यात हळद टाकून जर कणिक मळली तर नक्कीच तुमची पुरणपोळी छान मस्त दिसायला पिवळी अशी दिसेल। आता सारख्या त्याच कपने, ज्या कपने आपण डाळ मोजली त्याच कपने 2 कप एवढं पीठ मी इथं घेतलेलं आहे। पीठ मी बारीक चाळणीने गाळून घेतलेलं आहे। तुम्ही कापडनेही पिठाला गाळू शकतात। आता थोडं थोडं पाणी टाकत कणिक मळून घेत आहे। पाण्याचा अंदाज केवढा ठेवायचा हेही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी इथं 1 कप पाणी घेतलेलं होतं। कणिक मळताना मला पाऊण कप एवढं पाणी लागलेलं आहे, बाकीचं पाणी इथं उरलेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात एवढं पाणी इथं उरलेलं आहे। आता अर्धा चमचा एवढं तेल टाकून आपल्याला कणकेला चांगलं मिसळून घ्यायचं आहे। टोपलं लागलेलं पीठही निघून जाईल। कणिक मळताना मिठाचा बिलकुल वापर करायचा नाही, नाहीतर कणिकला तार तर सुटतो, पण पुरणपोळी बनल्यानंतर एकदम वातडी होते, म्हणून मिठाचा इथं बिलकुल वापर करणार नाही। मीठ आपण पुरणमध्ये वापरूया। आता एक कॉटनचा ओला कपडा करून असा कणिकेवर झाकायचा, किंवा त्या कपड्याला अशी गाठ मारून पाण्यामध्ये देखील ठेवलं तरीही कणकेला खूप छान असं तार सुटतो। तर अशा पद्धतीने जर केलं तर मिठाची इथं बिलकुल गरज पडत नाही कणिक मळताना, आणि आपली पुरणपोळी खूप मस्त नरम मऊ लुसलुशीत बनते। आता कणिकेला मुरू देऊ, म्हणजे रेस्टला ठेवूया। तोपर्यंत पुरण बनवायची प्रोसेस बघूया। डाळ मस्त आपली इथं शिजून गेली आहे। आता डाळचं पाणी आपल्याला वेगळं काढायचं आहे। त्या पाण्याचा वापर कटाची आमटीसाठी करतात। जर तुम्हाला कटाची आमटी नसेल करायची तर तुम्ही कोणतीही डाळची भाजी बनवू शकतात, किंवा कोणत्याही इतर भाजींमध्येही त्याचा वापर करू शकतात, किंवा कणिकही मळू शकतात। गाळणीने पाणी वेगळं झालं आहे। आता आपल्याला पुरण यंत्र किंवा गाळणीने डाळ गाळू शकतो, पण मी इथं हे न करता डायरेक्ट साखर टाकून पुरण बनवणार आहे। न गाळता आपण हे पुरण बनवूया। तर एक कढई मी इथं घेतली आहे, त्यात सारख्या त्याच कपने अर्धा कप एवढी साखर घेतली आहे। तुम्ही चिरलेला गूळही घेऊ शकता। जर तुम्ही गूळ घेत असणार तर पाव कप एवढा गूळ घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम इथं हाय ठेवायची, कारण की सुरुवातीला हे पुरण पातळ होतं। हाय फ्लेमवर आपल्याला पुरण चांगलं आटून घ्यायचं आहे। अशा प्रोसेस केल्याने काय होतं, इथं पुरण न गाळता जर असं शिजवलं तर क्वांटिटी इथं पुरणाची कमी होऊन जाते, आणि मग हे जर पुरण गाळलं तर आपला इथं वेळही वाचतो। तुम्ही पुरण न गाळताही असंच वापर करू शकतात, पण मी इथं पुरण आटल्यानंतर याला परत गाळून घेणार आहे। आपलं पुरण परफेक्ट झालं आहे हे बघण्यासाठी चमचा असं जर ठेवला आणि तो पडला नाही तर समजायचं पुरण
छान असं शिजलेलं आहे. ह्या स्टेजला गॅसला मी बंद केला आहे आणि पुरणला थंड होऊ द्यायचं आहे. पुरण थंड झाल्यावर जी पुरणाची गाळणी असते त्याच्यानेच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तुम्ही न गाळताही पुरणपोळी बनवू शकतात, पण ती पुरणपोळी फाटायची शक्यता असते, कारण जर याच्यात साखर किंवा गुळाचे गोळे बांधले असतील तर ते गाळल्याने निघून जातात आणि एकसारखं पुरण आपलं तयार होतं. तर हे बघा, पुरण गाळल्याने आपल्याला एवढीच थोडीशी अशी जाडसर डाळ इथं बाकी व्यवस्थित आपलं हे पुरण निघून गेलं आहे. तर एकसारखं असं पुरण आपलं इथं तयार झालेलं आहे. आता पुरणला जास्त रुचकर बनवण्यासाठी मी इथं 7 ते 8 वेळा असं जायफळला किसून घेणार आहे. जास्त किसायचं नाही, एवढे 7 ते 8 फेरे भरपूर होतात. पाव चमचा एवढं मी सुंठ पावडर घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चिमूट एवढे मिरीपूड म्हणजे कुटलेले मिऱ्याचं पावडर मी घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं इथं मीठ घातलेलं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं तर त्याची चव अधिकच रुचकर बनते. तर हे बघा, कणिकही आपली इथं तयार झालेली आहे. खूप छान अशी नरम तार सुटलेली कणिक इथं तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात, मी तुम्हाला दाखवते. कणिक ताणल्याने बिलकुलही तुटणार नाही एवढा कणकेला तार आलेला आहे. तर अशी परफेक्ट जर कणिक असेल तर तुमची पुरणपोळी कधीच फाटणार नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होईल. आता एका प्लेटमध्ये तेल लावून आपल्याला ही कणिक अशी ठेवायची आहे, जेणेकरून पुरणपोळी करताना कणिक हाताला चिटकायला नको. आता हे पुरणचे एकसारखे गोळे जर बनवले तर कमी जास्त माप आणि लहान मोठी पुरणपोळी बनत नाही. पुरणचे एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. गॅसवर तवा ठेवला आहे आणि अगदी कमी गॅस मी इथं ठेवलेला आहे. पुरणपोळी लाटेपर्यंत तवा आपला छान असा तपेल. आता पुरण आणि कणिक केवढी घ्यायची, तर पुरणचा वापर कणकेपेक्षा जास्त करायचा आहे. कणिक लहान आणि पुरणाचा गोळा मोठा असायला हवा, तरच तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत बनते. तर एक गोळा घेऊन थोडंसं पीठ लावून आपल्याला अशी पापडी तयार करून घ्यायची आहे आणि जो पुरणचा गोळा होता तो गोळा असं न ठेवता त्याला फोडून मग उंडा तयार करायचा आहे. तर जो अंगठा असतो अंगठ्याने पुरणला प्रेस करायचं आणि चारही बोटांनी कणकेची साईडला काठांना जवळ करत असा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा उंडा तयार झाल्यानंतर त्याला दोघं हाताने पीठ लावून असं भाकरीसारखं थापायचं आहे, जेणेकरून चारही बाजूने आपल्याला म्हणजे पूर्ण पुरण पसरेल. थोडंसं दोघं साईडने पीठ लावायचं आहे आणि लाटण्याला देखील पीठ लावायचं आहे. पीठ लावताना चुटके पीठचे इथं सोडायचे नाही, त्याच्याने पुरणपोळी जास्त भुरी होते. हाताला पीठ लावायचं आणि मग ते पोळपाटाला किंवा लाटण्याला लावायचं. याच्याने पुरणपोळी अगदी छान अशी पिवळी दिसते. तर असं हाताने पीठ लावत अंगावर ओढत आपल्याला हे पुरणपोळी लाटायची आहे. सुरुवातीला काठांकडे लाटतच पुरणपोळी आपल्याला मोठी करायची आहे. याच्याने पुरणपोळी बिलकुल फाटत नाही. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा, तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. पुरणपोळी लाटल्यावर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पुरणपोळी टाकून अर्धा मिनटासाठी असंच पडू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता छान मस्त पुरणपोळी फुगली आहे. आता साईडला बदलायचं. वरून तेलाचा किंवा तुपाचाही तुम्ही वापर करू शकतात किंवा तेल तूप नसेल वापरायचा तुम्ही असंही शिजवू शकतात. छान आपली पुरणपोळी शिजते आणि फुगते देखील. तर हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खरपूस मस्त आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी अजून एक दुसरी पुरणपोळी तुम्हाला बनवून दाखवते. तर इथं हातानेच मी पापडी तयार करत आहे. लाटण्याचा न वापर करता अशी पापडी तयार करायची. बोटं टोचून आणि पुरणाचा गोळा असं फोडायचा आणि मग काठांना दाबत अंगठ्याने पुरणला प्रेस करत काठ जवळ करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करायचा आहे. उरलेला भाग असतो त्याला असं तिथंच दाबून द्यायचा किंवा तोडूही शकतात जर तुमच्याकडनं कणिक जास्त घेतली गेली असेल तर. पीठ लावून असं दोघा हातांमध्ये भाकरीसारखं त्याला थापून घ्यायचं आहे. असं केल्याने पुरण काठांपर्यंत जाते आणि पुरणपोळी फाटतही नाही. बघू शकतात तुम्ही छान आपलं पुरण पसरलेलं आहे. आता पीठ लावून आपल्याला हिला लाटून घ्यायचं आहे. जास्त पिठाचा वापर पुरणपोळी करताना करायचा नाही. लाटण्याला आणि हाताला पीठ लावतच पुरणपोळी लाटायची. तर याच्याने पुरणपोळीला कलर अगदी सुंदर येतो आणि मऊ लुसलुशीत आपली ही पुरणपोळी होते. पीठ जास्त वापरल्याने देखील पुरणपोळी वातळ होते, हे लक्षात ठेवायचं.
तर तुम्ही बघू शकतात अंगावर ओढत आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. प्रत्येकाची लाटायची पद्धत वेगवेगळी असते. जर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही लाटू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही पोळ्या बनवतात तसंही केलं तरीही चालेल. आणि असंच गॅसला आत्ता फुल करायचं आहे आणि आपल्याला पुरणपोळी शेकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात ही पुरणपोळी आपली खूप छान अशी मस्त फुगलेली आहे. आणि कलर तर तुम्ही बघू शकतात किती छान मस्त असा आलेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत ओठांनीही चावता येईल अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. साजूक तूप टाकून जर पुरणपोळी खाल्ली तर त्याची मजाच वेगळी. रस आणि पुरणपोळीचं कॉम्बिनेशन तर वा क्या बात है. वरून थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि मग आस्वाद घ्या. तुम्हीही नक्कीच ट्राय करा. ह्या पद्धतीने पुरणपोळी बनवा. तुमच्या घरचेही तुमची खूप तारीफ करतील. एवढी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.